श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशींच्या जातकांनो. 17 जुलै हा आजचा दिवस बाहेरून शांत वाटू शकतो, पण काही लहान निर्णय पुढच्या काही दिवसांच्या दिशेवर प्रभाव टाकू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, जर तुमची रास वृषभ असेल तर आजचा हा संदेश श्रद्धेने आणि शांत मनाने ऐका. सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनोमन अशी प्रार्थना करा, स्वामी मला योग्य विचार करण्याची बुद्धी, योग्य निर्णय घेण्याचा संयम आणि योग्य कृती करण्याचे धैर्य द्या. आजचा दिवस फक्त भविष्य जाणून घेण्याचा नाही, तर स्वतःच्या विचारांकडे नव्या नजरेने पाहण्याचा असू शकतो. संकेत क्रमांक 1. थांबलेला निर्णय आणि मनातील द्वंद्व. वृषभ राशींच्या व्यक्ती सहसा स्थिर विचारांच्या असतात. एकदा निर्णय घेतला की त्या मागे ठामपणे उभे राहतात, पण काही वेळा हाच गुण मनात संभ्रम निर्माण करू शकतो. गेल्या काही दिवसांपासून एखादा निर्णय तुम्ही पुढे ढकलत असाल. तो कामाशी संबंधित असू शकतो, कुटुंबाशी संबंधित असू शकतो किंवा स्वतःच्या भविष्यासंदर्भात असू शकतो. आज तुम्हाला 2 वेगळ्या मतांचा सामना करावा लागू शकतो. एक मत तुमच्या मनाचं असेल आणि दुसरं परिस्थितीचं. अशा वेळी स्वतःला विचारा, मी हा निर्णय भीतीमुळे पुढे ढकलते की अजून माहितीची गरज आहे? हा प्रश्न तुम्हाला घाई न करता योग्य दिशा निवडायला मदत करू शकतो. कधीकधी आपण चुकीचा निर्णय घेत नाही, तर निर्णय घेण्यास उशीर करून संधी गमावतो. म्हणून आज घाई करू नका, पण अनावश्यक विलंबही करू नका. संकेत क्रमांक 2. कुटुंबातील एक साधा संवाद पण मोठा अर्थ. आज घरातील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव नेहमीपेक्षा वेगळा वाटू शकतो. कदाचित ती व्यक्ती कमी बोलेल, कदाचित ती थोडी चिंताग्रस्त दिसेल किंवा एखादी छोटी गोष्ट मनावर घेत असेल. अशा वेळी लगेच निष्कर्ष काढू नका. शांतपणे विचारपूस करा. कधीकधी लोकांना सल्ल्याची गरज नसते, त्यांना फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारं माणूस हवं असतं. तुमच्या 2 शांत वाक्यांमुळे घरातील वातावरण अधिक हलकं होऊ शकतं. ज्या घरात एखादा निर्णय प्रलंबित असेल, तर सर्वांचे मत ऐकून पुढे जाणं अधिक योग्य ठरू शकतं. संकेत क्रमांक 3. पैसा म्हणजे फक्त कमाई नाही, तर सवयही आहे. आज आर्थिक बाबतीत एक महत्त्वाचा विचार मनात येऊ शकतो. वृषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि स्थैर्याला महत्त्व देतात, पण आर्थिक स्थैर्य फक्त उत्पन्नावर अवलंबून नसतं, ते योग्य सवयींवरही अवलंबून असतं. आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी माझ्या खर्चाची नोंद ठेवतो का? गरज आणि इच्छा यामध्ये फरक करतो का? भविष्यासाठी थोडी बचत नियमित करतो का? हे प्रश्न साधे वाटतात, पण पुढील अनेक महिन्यांसाठी चांगल्या आर्थिक सवयींची सुरुवात ठरू शकतात. जर आज कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल, तर सर्व माहिती तपासून आणि शांत मनाने विचार करूनच पुढे जा. आजचा स्वामी संदेश. श्रद्धा मनाला धैर्य देते, पण विवेक योग्य दिशा दाखवते. आज जे काही घडेल त्यात फक्त परिणाम पाहू नका, त्यातून तुम्ही काय शिकू शकता याचाही विचार करा. संकेत क्रमांक 4. तुमची शांतता अनेकदा गैरसमजही जाऊ शकते. वृषभ राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी निरीक्षण करतात आणि मग बोलतात, पण प्रत्येकजण या शांततेचा अर्थ सारखा लावत नाही. आज अशी परिस्थिती काही जणांसमोर येऊ शकते, जिथे तुमच्या शांत राहण्याचा अर्थ तुम्हाला काही फरक पडत नाही असा घेतला जाईल. मात्र सत्य वेगळं असू शकतं. तुम्ही फक्त योग्य शब्द शोधत असता. आज स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्या, शांत राहणं ही ताकद आहे, पण योग्य वेळी मनातील भावना व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी गैरसमज निर्माण झाला असेल, तर रागाने उत्तर देण्याऐवजी योग्य वेळ निवडा. शांत संवाद अनेकदा मोठे प्रश्नही सोपे करू शकतो. काही वेळा आपण वाद जिंकतो, पण नातं हरवतो. आज नातं जपणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. संकेत क्रमांक 5. मेहनत आणि संधी यांची योग्य भेट. मी इतकी मेहनत करतो तरी अपेक्षित परिणाम का दिसत नाही? हा प्रश्न स्वाभाविक आहे, पण स्वतःला एक गोष्ट विचारा, मी फक्त मेहनत करतोय की शिकतही राहतोय? जग सतत बदलत आहे. नवीन कौशल्य, नवीन माहिती आणि स्वतःमध्ये सातत्याने सुधारणा हीच आजच्या काळातील खरी ताकद आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या कामाची गुणवत्ता तुमच्यासाठी बोलू द्या. जर व्यवसाय करत असाल, तर ग्राहकांचा विश्वास हा तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे. जर विद्यार्थी असाल, तर इतरांशी तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. प्रगती नेहमी मोठ्या उडीने होत नाही, ती अनेक छोट्या सातत्यपूर्ण पावलांनी घडते. संकेत क्रमांक 6. प्रत्येक उत्तर बाहेर मिळत नाही. आज तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर सतत बाहेर शोधत असाल. कोण काय म्हणतंय, कोण काय सल्ला देतोय, लोक काय विचार करतील, पण कधीकधी योग्य उत्तर आपल्या मनातच असतं, फक्त त्याचा आवाज गोंगाटात ऐकू येत नाही. आज काही मिनिटे स्वतःसाठी काढा.
मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, जर मला कोणाचीही भीती नसती तर मी कोणता निर्णय घेतला असता? हा प्रश्न अनेकदा मनातील खरी इच्छा समोर आणतो. लक्षात ठेवा, भीतीमुळे पुढे ढकललेला निर्णय अनेकदा मनावर जास्त ओझं ठेवतो, पण विचारपूर्वक घेतलेला निर्णय जरी कठीण असला तरी मनाला शांतता देऊ शकतो. स्वामी समर्थांचा आजचा संदेश: धैर्य म्हणजे भीती नसणे नव्हे, भीती असूनही योग्य कृती करण्याची तयारी असणे. श्रद्धा तुमचं मन स्थिर ठेवू शकते, पण आयुष्यात बदल घडवते ती तुमची कृती. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे फक्त दिवसाचे संकेत नाही तर तुमच्या आयुष्यातील काही सवयी आणि विचारसरणीकडेही एकदा नव्याने पाहण्याची संधी आहे. संकेत क्रमांक 7. बदलाची सुरुवात अनेकदा अस्वस्थतेतून होते. वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थिरता आवडते, त्यामुळे बदलाची वेळ आली की मनात थोडा संकोच किंवा अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण विचार करा, एखादं बी जमिनीत पेरलं की त्यालाही आधी माती फोडावी लागते, मगच ते रोपटं बनतं. तसंच आयुष्यातील काही बदल सुरुवातीला कठीण वाटू शकतात, पण पुढे जाऊन तेच तुमच्या प्रगतीचा पाया ठरू शकतात. जर आज एखादी नवीन जबाबदारी, नवीन शिकण्याची संधी किंवा वेगळा अनुभव समोर आला तर त्याकडे लगेच नकारात्मक नजरेने पाहू नका. स्वतःला विचारा, हा बदल मला काय शिकवू शकतो? कधीकधी आपण ज्या गोष्टीला अडचण समजतो तीच पुढे जाऊन आपली ताकद बनते. संकेत क्रमांक 8. वेळेचा शांत अपव्यय. पैसा गमावला तर तो पुन्हा कमवता येतो, पण वेळ तो परत मिळत नाही. आज दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझा सर्वात मौल्यवान वेळ कुठे खर्च केला? जर उत्तर असेल अनावश्यक चिंता, सतत तुलना, निरर्थक वाद, तर उद्यासाठी एक छोटा बदल ठरवा. दररोज फक्त 30 मिनिटे एखाद्या चांगल्या सवयीसाठी दिलीत तरी काही महिन्यानंतर त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो. वेळेचा आदर करणारी माणसं अनेकदा आयुष्यात अधिक स्थिर प्रगती करतात. संकेत क्रमांक 9. स्वतःची किंमत इतरांच्या मतांनी ठरवू देऊ नका. वृषभ राशीचे अनेक लोक मेहनती असतात, पण स्वतःच्या कामाचं कौतुक करण्यापेक्षा कमतरता शोधण्यात जास्त वेळ घालवतात. जर कोणी तुमच्यावर टीका केली तर लगेच निराश होऊ नका. स्वतःला विचारा, या टीकेतून मी काय शिकू शकतो आणि कोणता भाग दुर्लक्षित करू शकतो? प्रत्येक मत स्वीकारण्याची गरज नसते, प्रत्येक टीका खरी असतेच असंही नाही, पण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी असते. आज स्वतःवर विश्वास ठेवण्याचा एक छोटा निर्णय घ्या. तुमची प्रगती इतरांपेक्षा जलद आहे की मंद, यापेक्षा ती सातत्याने होत आहे का, हे अधिक महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश: ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला योग्य मार्ग सापडण्यासाठी घाई करावी लागत नाही. आज स्वतःला सिद्ध करण्याची धडपड कमी करा. स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. स्वामी भक्तांनो, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आजचा संदेश फक्त दिवसाबद्दल नाही तर तुमच्या स्वभावातील त्या गुणांबद्दल आहे जे अनेकदा तुमच्याच लक्षात येत नाहीत. आजचा हा भाग विशेष लक्ष देऊन ऐका, कारण अनेकदा आयुष्यात मोठे बदल बाहेरच्या परिस्थितीमुळे होत नाहीत, ते आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे होतात. संकेत क्रमांक 10. जे संपलं त्याला धरून बसू नका. वृषभ राशींच्या व्यक्ती नात्यांना, आठवणींना आणि दिलेल्या शब्दाला खूप महत्त्व देतात. म्हणूनच एखादी गोष्ट संपली तरी तिचा भार ते बराच काळ मनात ठेवतात. कदाचित एखादा जुना व्यवसाय, कदाचित एखादी मैत्री किंवा एखादं अपूर्ण स्वप्न आज पुन्हा मनात येऊ शकतं. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजूनही भूतकाळ धरून बसलो आहे का, की नवीन दार उघडण्यासाठी तयार आहे? काही दारं बंद होतात कारण पुढे दुसरं दार उघडणार असतं, मात्र त्यासाठी हातात धरलेलं जुनं दार सोडावं लागतं. आज भूतकाळातून धडा घ्या, पण त्यात अडकून राहू नका. संकेत क्रमांक 11. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात काही शिकवण्यासाठीच येतो. आज तुमच्या संपर्कात येणारी एखादी व्यक्ती तुमचा दिवस बदलणार नाही, पण तुमचा विचार बदलू शकते. काही लोक आपल्याला साथ देण्यासाठी येतात, काही लोक आपली परीक्षा घेण्यासाठी आणि काही लोक आपल्याला स्वतःची किंमत ओळखून देण्यासाठी. म्हणून आज भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे फक्त ही व्यक्ती माझ्यासाठी काय करेल या नजरेने पाहू नका. स्वतःला विचारा, या भेटीतून मला काय शिकायला मिळतंय? कदाचित एखादं साधं वाक्य, एखादा छोटा सल्ला किंवा एखादी अनपेक्षित भेट तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते. संकेत क्रमांक 12. ध्येय मोठं ठेवा, पण पावलं छोटी टाका. वृषभ राशीच्या व्यक्तींना मोठी स्वप्न पाहायला आवडतात, पण कधीकधी मोठं ध्येय पाहूनच सुरुवात उशिरा होते. आज स्वतःला विचारा, मी आज माझ्या ध्येयासाठी फक्त एक छोटं पाऊल कोणतं टाकू शकतो? फक्त एक. संपूर्ण प्रवास आजच पूर्ण करण्याची गरज नाही. जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर आज एक नवीन कल्पना लिहा.
जर अभ्यासात प्रगती करायची असेल तर आज एक अवघड विषय सुरू करा. जर आरोग्य सुधारायचं असेल तर आज फक्त 20 मिनिटं चालायला सुरुवात करा. लहान पावलं अनेकदा मोठ्या यशाची सुरुवात असतात. स्वामी समर्थांचा आजचा संदेश: जो स्वतःच्या कृतीत सातत्य ठेवतो त्याच्यावर काळही हळूहळू प्रसन्न होऊ लागतो. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत रोजची कृतीही ठेवा, कारण प्रार्थना मनाला दिशा देते आणि कृती त्या दिशेला वास्तवात बदलते. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आमच्यासोबत राहिला असाल तर मनापासून तुमचं स्वागत आणि आभार. आज आपण 12 सखोल संकेत समजून घेतले, पण अनेकदा संपूर्ण दिवसाचा सार शेवटच्या काही मिनिटात दडलेला असतो. म्हणून हा भाग मनापासून ऐका. संकेत क्रमांक 13: स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या ओझ्यातून बाहेर पडा. वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींच्या मनात एक शांत संघर्ष सुरू असतो. तो संघर्ष इतरांशी नसतो, तो स्वतःशी असतो. लोक मला काय समजतात? मी पुरेशा चांगला आहे का? माझ्या मेहनतीची दखल कधी घेतली जाईल? हे प्रश्न अनेकदा मनात फिरत राहतात. पण आज स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारा: मी माझं आयुष्य इतरांच्या टाळ्यांसाठी जगतोय की माझ्या मूल्यानुसार? जो माणूस प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करतो तो अनेकदा स्वतःलाच विसरतो. आजपासून स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण झाड फळांनी भरलं की त्याची जाहिरात करावी लागत नाही. तसंच तुमचं काम, तुमचा स्वभाव आणि तुमचं सातत्य एक दिवस स्वतःच तुमची ओळख निर्माण करू शकतं. संकेत क्रमांक 14: शांततेत मिळणारी सर्वात मोठी उत्तरं. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? जेव्हा मन खूप गोंधळलेलं असतं तेव्हा कोणताच सल्ला पुरेसा वाटत नाही. पण जेव्हा मन शांत होतं तेव्हा त्याच समस्येचं उत्तर स्वतःच दिसायला लागतं. आज काही मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा. काही खोल श्वास घ्या, डोळे मिटा आणि मनात एकच प्रश्न विचारा: आज मी कोणती एक छोटी कृती करू शकते जी मला माझ्या ध्येयाजवळ नेईल? उत्तर लगेच मिळालं नाही तरी हरकत नाही. कधी कधी शांतता हीच सर्वात मोठी गुरु असते. संकेत क्रमांक 15: तुमच्या आयुष्याची दिशा एका दिवसाने नाही तर सवयींनी ठरते. आजचा दिवस खूप चांगला गेला किंवा काही अडचणी आल्या यावर संपूर्ण भविष्य ठरत नाही. भविष्य घडतं ते रोजच्या छोट्या सवयींनी. दररोज वेळेचे नियोजन, दररोज प्रामाणिक प्रयत्न, दररोज कुटुंबासाठी काही क्षण, दररोज स्वतःच्या आरोग्याची काळजी आणि दररोज मनात कृतज्ञता. या छोट्या गोष्टींचा परिणाम काही दिवसात दिसत नाही, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर कळतं. बदल एका मोठ्या घटनेने झाला नव्हता, तो दररोजच्या छोट्या कृतीने झाला होता. म्हणून आजपासून एका नव्या सवयीची सुरुवात करा. मोठा बदल एका छोट्या निर्णयांपासून सुरू होतो. 17 जुलैचा आध्यात्मिक संदेश: आज शक्य असल्यास काही मिनिटे शांत बसून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. यानंतर मनात प्रार्थना करा: स्वामी, माझ्या मनातील अस्थिरता कमी करा. योग्य विचार करण्याची बुद्धी द्या. योग्य वेळी योग्य कृती करण्याची ताकद द्या. माझ्या अहंकारापेक्षा माझा विवेक मोठा ठेवा आणि माझ्या भीतीपेक्षा माझा विश्वास अधिक मजबूत करा. अनेक भक्तांसाठी अशी प्रार्थना मन स्थिर ठेवण्याचा आधार ठरते. आजचा दिवस निश्चित भविष्य जाणून घेण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा दिवस असू शकतो. वृषभ राशीची खरी ताकद म्हणजे संयम, सातत्य, विश्वास आणि संकटातही शांत राहण्याची क्षमता. ही ताकद जपा. स्वामी भक्तांनो, जर आजच्या या मार्गदर्शनातून तुम्हाला एक जरी विचार मनाला भिडला असेल तर तो आजपासून कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान ऐकल्याने बदल होत नाही, तो जगल्याने होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि त्यासोबत आजपासून सुरू करणार असलेली एक चांगली सवय लिहा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि स्वामी शक्ती परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यामध्ये. श्री स्वामी समर्थ.